बातमी। भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर डी गुकेश बुद्धिबळाच्या पटावरच्या 64 घरांचा नवा राजा ठरलाय। सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये डिंग लिरेनचा पराभव करत भारताचा डी गुकेश विश्वविजेता ठरला। अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये गुकेशने चीनच्या डिंग लिरेनला पराभवाचा सामना करावा लागला। अटीतटीच्या सामन्यामध्ये गुकेश अनेक वेळेला पिछाडीवरनं पुढेही आला। 14व्या फेरीपर्यंत चाललेल्या सामन्यात एक वेळ अशी आली होती की सामना टाय ब्रेकरमध्ये जाईल अशी शक्यता होती, पण डिंग लिरेनने केलेली एक चूक डी गुकेशच्या पथ्यावर पडली आणि डी गुकेशने हा सामना आपल्या नावावर केला। सामना जिंकताच गुकेश आपले अश्रू रोखू शकला नाही। विश्वनाथन आनंद नंतर हा किताब जिंकणारा डी गुकेश दुसरा भारतीय ठरलाय। महत्त्वाचं म्हणजे गुकेशने आज गॅरी कॅस्परोला सुद्धा मागे टाकलंय। गॅरी कॅस्परो वयाच्या 22व्या वर्षी विश्वविजेता ठरला होता, तर डी गुकेशने वयाच्या 18व्या वर्षीच हा मान मिळवलाय। आणि डी गुकेशच्या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेला आहे, त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्या शुभेच्छांपूर्वी आपण हा जो नवा 64 घरांचा राजा आहे डी गुकेश, त्याचा प्रवास पाहूया। तो सगळ्यात तरुण ग्रँडमास्टर ठरलेला आहे। दोम्माराजू गुकेश, डी गुकेश असं त्याचं नाव आहे। याच्यावरती सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय। डी गुकेश वयाच्या 18व्या वर्षी विश्वविजेता ठरलाय। तो सर्वात तरुण विश्वविजेता ठरलेला आहे। अखेरच्या फेरीमध्ये 14व्या फेरीमध्ये डिंग लिरेनचा त्यानं पराभव केला आणि गॅरी कॅस्परो नंतर सर्वात तरुण विश्वविजेता बनण्याचा मान आता डी गुकेशच्या नावावरती आहे। गॅरी कॅस्परो वयाच्या 22व्या वर्षी या पदावरती पोहोचलेला। 2016 साली कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये डी गुकेशने सुवर्ण पदकाची कमाई केलेली, त्याची आजपर्यंतची कामगिरी पाहतोय। 2017 साली इंटरनॅशनल चेस फेडरेशनचं रेटिंग सुद्धा त्याला मिळालेलं होतं। 2019 साली भारतातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनण्याचा मान डी गुकेशने आपल्या नावे केलेला होता। तर 2021 साली युरोपियन क्लब कपमध्ये सुद्धा डी गुकेश विजयी झालेला होता आणि आज त्यानं ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे। तो विश्वविजेता बनलाय। 2023 साली चेस वर्ल्ड कपमध्ये डी गुकेशने उपांत्य फेरीपर्यंत धडक दिलेली होती। 2023 साली रेटिंग लिस्टमध्ये विश्वनाथन आनंदला डी गुकेशने मागे टाकलेलं। गेल्या 37 वर्षांपासून विश्वनाथन आनंद पहिल्या स्थानावरती विराजमान होते। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा ट्विट केलंय, डी गुकेशचं भरभरून कौतुक केलंय, अभिनंदन केलंय। आपण पाहूया पंतप्रधान मोदी काय म्हणतात। हा एक ऐतिहासिक विजय असं त्यांनी म्हटलं आणि ऐतिहासिक विजयाबद्दल डी गुकेशचं अभिनंदन। प्रतिभा आणि कठोर परिश्रमाचं हे फळ असल्याचं म्हणत मोदींनी डी गुकेशचं अभिनंदन केलंय। सोबतच डी गुकेशचा विजय हा लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचंही मोदींनी आवर्जून नमूद केलंय।